मच रवी सर. खरं तर आपण चांगली स्पर्धा अनुभवतोय मोरबे गावच्या नगरीमध्ये. दांगणेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित माजी उपसरपंच सन्माननीय वीरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आमचे संदीप वसंत उलवेकर पुरस्कृत सरपंच चषक 2024 पर्व. अगदी या स्पर्धेतील आजचा हा 5वा दिवस आणि पहिली लढत पाहायला मिळेल. अगदी जय गावदेव एकता स्पोर्ट वलवली विपक्ष जय हनुमान नेवालीपाडा. टॉस खरं तर आपण काही वेळाआधी पाहिलं गेलं तर नेवालीपाडा टीमनं टॉस जिंकला गेला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं अगदी वलवली टीमला. दोन्ही टीम सज्ज झाल्यात आणि आमचे ऑफिशियल पंच तेही मैदानाच्या आतमध्ये रेडी आहेत. अगदी तुम्हाला राम पाटील सर पाहायला मिळतील आणि प्रशांत बडके सर आणि अजून आमचे सँडी पालकर सर हेही पाहायला मिळतील अगदी आज दिवसभर त्यांच्या पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि कॉम्बॉक्स रोशनजी पाटील सर आणि मी स्वतः लव फडके आपल्या सर्वांचं क्रीडा रसिकांचं या स्पर्धेमध्ये या 5व्या दिवसामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर ही स्पर्धा आपल्याला घर बसल्या सुद्धा यूट्यूब वाहिनीवरती पाहायला मिळेल अगदी आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून. आणि साऊंड सिस्टीम खरं तर या स्पर्धेमध्ये आपण DJ नितीन यांच्या माध्यमातून त्यांचे करूया वेलकम. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्वदेव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करून सर्वांचे या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. रत्नदीप चौधरी आणि ऋषी चौधरी ही वलवली संघाकडनं सलामीवरांची ही खरीतरी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती रोशन जाधव. सामना 5 षटकांचा. यस पंच इथे खरं तर अलर्ट करतात की सामन्याला इथे सुरुवात केली जाईल. पंचाचा ग्रीन आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू बॅटची आतली गडा आणि लॉंग स्टॉप रिझल्ट. थँक्यू सो मच. आणि पहिल्या चेंडूवरती ते चांगली सुरुवात आपण वलवली टीमच्या माध्यमातून पाहिलं तर ॲज अ स्ट्रायकर मॅन म्हणजे फलंदाज पाहिलं तर ऋषी चौधरी होती. नाहीये चौकार पाहायला मिळाला पहिल्या चेंडूवरती. फटका उंच गेलाय लांबी पाहावी लागेल आणि आला या षटकार. ते अगदी बजरंग बलीचं खरं तर आजचा दिवस आहे आणि मधुर ऐकायला मिळाला आणि जणू काय बजरंग बली ऋषीच्या अंगामध्ये संचारला की काय. पहिल्या चेंडूवरती एज जरूर लागली होती. नशिबाचा चौकार जरूर पाहायला मिळाला परंतु पुढच्या चेंडूवरती ओव्हरपेच लाईन आणि तिथे मात्र अगदी ताकदीचा उपयोग मात्र षटकार ठोकलाय. 2 चेंडू केल्यात. गोलंदाज अगदी रोशन जाधव आहेत. डाव्या हाताचा मीडियम फास्ट गोलंदाज नेवालीकडनं परंतु आक्रमण लेट कार्ड गॅप शोधला गेलाय. चेंडू फरार होताना पाहायला मिळतो. अगदी पार करतोय अगदी पॉइंटला सुरेख असा चौकार पाहायला मिळतोय.
अगदी सुंदर संगीत छत्रपती शिवरायांचं हे मधुर संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. क्षेत्ररक्षणाची पाबंदी असते आणि त्याचा फायदा खरं तर इथे फलंदाज घेताना पाहायला मिळतोय. फुल टॉस आणि पंचांचा सिग्नल लो आलाय आणि चेंडू चाललाय अजून एकदा सीमारेषा. थँक्यू सो मच. चौकार मिळाला, अगदी पंजा मिळालाय आणि पंजाच्या मदतीनं धाव फलकावरती धावा एक दोन पाहायला मिळतील. 19. फटका चांगला आहे, अगदी मिड विकेटला क्लिअर करेल हा चेंडू. अजून एक अंपायर मागचा जो चौकार होता तो बॅट कट होती का? नाही ना, 22चा चौकार होतो. ओके, थँक्यू. अगदी या षटकाराच्या मदतीनं 25 धावा आणि चेंडूचा आपण विचार केला आतापर्यंत चार चेंडू झालेत. P1चं पहिलं षटक आणि भरपूर चांगली फलंदाजी, क्षेत्ररक्षणाची पाबंदी आणि त्या पाबंदीचा फायदा खरं तर ऋषीने इथे उचलला गेलाय. अगदी 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटनं पाहायला मिळाल्यात. गोलंदाज तयार. इथे ही लाईन भरपूर चांगली आहे आणि बोर्ड आकाशाकडे अगदी स्टंपच्या समोर फलंदाज उभा पाहायला मिळाला आणि पंचांनी इथे पायचीत पकडलं गेलंय. फलंदाज बाद. पहिला झटका वलवली टीमला. ऋषी भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. चेंडू सरळ होता यॉर्कर लाईनचा. हे चांगलं कमबॅक राहिलं गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. जरूर धावा जास्त खर्च केला त्यामध्ये, परंतु एक कमबॅक चांगले राहिले, कारण की इथूनही या संघाला कमबॅक करावा लागेल. त्यासाठी गोलंदाजानं इथे मात्र चांगली गोलंदाजी करणं हे फार महत्वाचं होतं. नवीन फलंदाज मुकेश शेलाटकर, चांगला होनवार खेळाडू. अगदी वलवली टीम कडनं गेली कित्येक वर्षे क्रिकेटच्या माध्यमातून या वलवली गुणवान खेळाडू तुम्हाला 3ऱ्या क्रमांकावरती पाहायला मिळेल. मुकेश शेलाटकर. षटकातील अंतिम चेंडू आहे. फुल टॉस, अगदी ड्राईव्ह केलं ऑन साइडला हलक्या हातानं पाहायला मिळेल आणि षटक क्रमांक 1 इथे समाप्त झाले. धावा धावपटलावरती एका गड्याच्या मोबदल्यात 26 धावा. थँक्यू सो मच. पहिलं P1चं षटक समाप्त झालंय. अगदी फलंदाजी दमदार ठोकल्या गेल्यात या षटकामध्ये. ऋषी चौधरी बाद झाले. व्यक्तिगत आपण त्यांचा स्कोर कार्ड जर का पाहिला, 2 चौकार 2 षटकारांच्या मदतीने 20 धावेचे योगदान. त्याच्यानंतर पायचीत पकडले गेले. पहिला झटका जरूर मिळाला पहिल्या षटकामध्ये झाल्यात. दुसरं गोलंदाज P2चं षटक अगदी लखन जाधव आलेत समोरच्या एंड कडनं आणि ऑन स्ट्राइक मुकेश शेलाटकर. शॉटअप लाईनचा चेंडू, कॅचची संधी होती खरी, परंतु इथे शॉट फाईन लेग रिझल्टला क्षेत्ररक्षकाला चकवा मिळाला.
चेंडूवरती पाहायला मिळाला आणि मुकेशनं चौकार ठोकलाय. अजून एक, परंतु जेलची संधी होती. मिड विकेटला चांगलं तिथे मात्र कलेक्शन चांगलं झालं. अगदी इथे मात्र P2च्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमारेषेलगत पाहायला मिळतात. डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आहे आणि त्याच्यानंतर मिड विकेट. आणि मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण. काही क्षणासाठी असं वाटलं की आता चौकार पाहायला मिळेल, परंतु धाव एकच पाहायला मिळाली. आणि समोर गोलंदाज लखन जाधव, अजून एक डाव्या हाताचा मीडियम फास्ट गोलंदाज. बॅटची टॉप एज रत्नदीप होते यावेळेस आणि इथे मात्र रत्नदीपला शून्यावरती परतावा लागेल. बराच वेळ नॉन स्ट्राईकला राहिल्यानंतर खरं तर थोडासा दबाव राहिला की ऑन स्ट्राईकला आल्यावरती फटका कशा पद्धतीने खेळला जाईल. अजून एक झटका, फलंदाज बाद. हीच तर आमची खासियत आहे डीजे नितीनचे. अगदी लखन गोलंदाजीला आणि हे मान नेहमीच लखन. हे गाणं तुम्ही ऐकलं गेला. अगदी पहा, मी मगाशीच उल्लेख केला की नॉन स्ट्राईकला रत्न पहिल्या चेंडू पासूनच होते, परंतु त्यालाही असं वाटलं की यार आपण काहीतरी चांगलं जेव्हा स्ट्राईक लावू तेव्हा फटकेबाजी करूया. आणि त्या नादामध्ये खरं तर इथं फसला गेला. बॅटची टॉपेज लागली गेली आणि रत्नदीपला शून्यावरती परतावा लागलाय. नवीन फलंदाज सुयोग मात्र आता मात्र मधली त्याच्यानंतर आक्रमण करणं हे फार सोपं जाईल. नवीन फलंदाज ऑन स्ट्राईक. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण्याची खरी तर खासियत राहिली लखनची आणि आता त्याला यश चांगलं मिळतंय. कारण का मागच्या चेंडूवरती विकेट, तो मिळालेला कॉन्फिडन्स आणि मैदानाच्या आतमध्ये ॲज अ स्ट्रायकर म्हणून नवीन फलंदाज थोडासा प्रेशराईज करू शकतात आणि दबाव टाकण्याचा पूर्ण प्रयत्न. यावेळेस रनआउटची संधी डायरेक्ट हिट असायला हवं होतं, परंतु इथेही वाचला गेला फलंदाज. पायचीची अपील होती तिथे या पंचांचा सिग्नल. थोडासा संयम असायला हवा. जरूर केला, परंतु त्याला बॅकअप नव्हतं चांगलं आणि त्या कारणास्तव इथे 2 धावा पाहायला मिळाल्या. एकही धाव नव्हती, परंतु 2च्या मदतीनं धावपटलावरती 32-33 2 गडी बाद. 33 लॉस ऑफ 3 विकेट, 2 विकेट. मिस टायमिंग आहे. उंची जास्त, लांबी कमी, परंतु क्षेत्ररक्षक कोण येणार. दूरवरचा प्रवास लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने गाठलाय करा. 2 धावा कंप्लीट आणि 2 वरती थांबावं लागेल. अगदी तिथे मात्र मिड ऑनला क्षेत्ररक्षक असते तर आय थिंक तिथे झेल झाला असता, परंतु क्षेत्ररक्षक नव्हते आणि धावा 2 पाहायला मिळाल्या आणि षटक क्रमांक 2 समाप्त. धावा एकूण पाहायला मिळते 2 गडी बाद 35. पहिला सामना रंगतो आजच्या या 5व्या दिवसामध्ये. जय गावदेव एकता स्पोर्ट वलवली विपक्ष जय हनुमान नेवालीपाडा. पहिल्या 2 षटकामध्ये फलंदाजी आपण पाहिलं तर दमदार पद्धतीने राहिले. वलवली संघाकडनं 2 फलंदाज जरूर बाद झाले, परंतु 35 धावा धावपटलावरती. आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पाहायला मिळतील आणि आता गोलंदाजांना थोडंसं चांगलं कमबॅक राहील, कारण का त्यांना पाठीराखे वाढले गेलेत आणि त्याचा फायदा त्यांना घ्यावा लागेल. 3रं षटक गोलंदाजीला तयार. गोलंदाज करण ठाकुर. लखन के बाद अब करण आएंगे. करण तो आ गए. हा फटका चांगला सजवलाय, अगदी प्रॉपर टायमिंग आणि सहजरित्या
तुम्हाला पाहायला मिळाला अगदी मुकेश शेलाट चेंडूला विरकावलं गेलंय आणि सरळ लॉंग ऑफच्या वरती लॉंग ऑनच्या वरनं एक षटकार पाहायला मिळाला. स्वागत केलंय गोलंदाज करण ठाकूरचं. अगदी तिन्ही षटकाची सुरुवात ही चांगल्या पद्धतीनं, मागील दोन्ही षटकामध्ये सुरुवातीला चौकार आणि आता मात्र षटकार. एकूण धावपटलावरती 41. करायचे 5व्या दिवसातील खरं तर हा पहिला सामना आणि पहिल्याच सामन्यामध्ये संदेश जरूर पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू म्हणजे 2.1 षटक इथे समाप्त झालंय आणि 41 धावा अगदी आपण पाहिलं तर 18.92च्या सरासरीनं. काय दमदार सुरुवात आहे. कारण का त्याचं कारण राहिलं ऋषी चौधरीनं पहिल्या षटकामध्ये ज्या धावा वसूल केल्यात ना, सुरुवात चांगली असणं फार गरजेचं आहे आणि नेमकं ऋषीने ते करून दिलं आणि त्याच्यावरती इथे पावलावरती पाऊल ठेवण्याचं काम ही मधली फलीचा फलंदाज अगदी मुकेश शेलाटकर तुम्हाला चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज करण ठाकूर पुनश्च तयार. हाही फटका चांगला आहे, पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक आहे, वड कॅच अगदी काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने सुंदर असा झेल टिपलाय आणि षटकारानंतर चांगलं प्रत्युत्तर. पाच षटकारानंतर गोलंदाजानं इथे मात्र चांगलं प्रत्युत्तर दिलंय. चांगली साथ खरं तर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून लाभली. जयेश होते अगदी तिथे टिपण्यासाठी. सुंदर झेल टिपला गेला. सहज असं वाटलं होतं की ते अजून एक चौकार षटकार पाहायला मिळेल, परंतु ज्या रीतीनं मुकेशनं हाय फटका टोलावला होता ना, थोडंसं टायमिंगचा अभाव पाहायला मिळाला. ताकद थोडीशी कमी लावली गेली आणि काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये तिथे मात्र क्षेत्ररक्षकानं सुंदर झेल टिपला गेला. तिसरा झटका लागलाय गावदेवी वलवली संघाला. एकता स्पोर्ट वलवली, जय गावदेवी एकता स्पोर्ट वलवली संघाला आणि धावपटलावरती 41. नवीन फलंदाज विशाल सफलता अर्जित केली. इथे पंचांच्या इशाऱ्याचा जरूर आम्ही वाट पाहतो, परंतु चेंडूही चांगला राहिलाय. अगदी मिडल आणि लेग होती लाईन. फलंदाजानं थोडंसं शब्बळून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु पहिला चेंडू असल्यामुळे तिथे थोडंसं अजून त्याला वेळ जरूर द्यावा लागेल. चेंडू बॅटवरती येण्यासाठी तुम्हाला क्रीजवरती थोडा तरी वेळ घालवावा लागेल आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळतो. हाय चेंडू सुरू आहे, अगदी ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह हे तुम्हाला पाहायला मिळतो. लॉंग ऑफ फक्त सिंगल पाहायला मिळेल. फार नवीन आलेला खेळाडू जेव्हा मैदानामध्ये येतो ना, तेव्हा हा फुलटॉस चेंडू होता. जर का म्हणजे एखादा फलंदाज जर का तुम्हाला सलामीवर असता त्याने वेळ घालला असेल तर निश्चित या चेंडूवरती चांगला फटका पाहायला मिळाला असता, परंतु नवीन आलेल्या फलंदाजाला थोडासा वेळ घालवावा लागतो आणि मागच्या चेंडूवरती ते पाहायला मिळालं. फक्त सिंगल फुल टॉस वरती हा फटका चांगला. ड्राईव्ह भरपूर चांगली आहे, परंतु डीप लॉंग ऑफला अगदी क्षेत्ररक्षक तैनात. अजून एक सिंगल पाहायला मिळेल. विकेट्स पडल्यानंतर सिंगल डबलला प्राधान्य देणं हे चांगलं राहिलं, कारण का इथे विकेटची पडझड जरूर थांबली गेली आणि 43 धावा धावफलकावरती. अंतिमचा चेंडू आहे या तिसऱ्या षटकातील. फटका सजवला, हेलिकॉप्टर लँड होईल यावेळी. सुरुवात षटकारानं झाली आणि शेवटी षटकारानं 49 धावा धावपटलावरती. चला पाणी घेऊन जायचंय.
14 धावा फक्त दिल्यात। अगदी सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक राहिलंय यावेळेस जय हनुमान नेवालीपाडा टीम कडनं। 49 धावा झाल्या सांघिक कोठ्यामध्ये। पहिल्याच सामन्यामध्ये खरं तर या सकाळच्या सत्रामध्ये 50हून अधिक धावा आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळतील। जी फडके साहेब यांचं इथं शुभ आगमन झालंय, तर त्यांचंही करूया आपण हार्दिक स्वागत। तर साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं आणि या सामन्याचा आनंद घ्यावा। आणि रोहित शेलके आपण याचं इकडे, रोहित पाटील बापदेव पाली संघाचे रोहित पाटील या। प्रवीण गायकर सर तुम्हाला बोलवतात। चला आपण मॅच कडे फोकस करूया। चौथं षटक आहे, गोलंदाज सेकंड स्पेल मध्ये लखन जाधव आले, ज्याने चांगलं कमबॅक केलंय। एज लागले, क्षेत्ररक्षक आहे, अजून एक खतरा मिळेल। सुंदर गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर थोडस वलन आणि टॉप एज लागले गेले। फर्स्ट स्लीपला इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात, अजून एक फलंदाज बाद। लखन करताना पाहायला मिळतोय। पहिला चेंडू टप्पा पडला, वीस धाव्यांचं योगदान दिलं। त्याच्यानंतर मुकेशनंही चांगला प्रयत्न दिला, 12 धावा जरूर व्यक्तिगत बनवल्या गेल्या। बाकीचे सर्व क्षेत्ररक्षक फलंदाज, इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे दूरवरच्या क्षेत्रामध्ये आणि तिथे मात्र फलंदाज अगदी बाद झाले। तर नवीन आलेले फलंदाज होते आशिष पाटील। पहिल्या चेंडूवरती प्रयत्न चांगला होता, थोडीशी शॉर्ट ऑफ लाईन जरूर पाहिली गेली आणि त्याच्यावरती पुल करण्याचा प्रयत्न, परंतु लॉंगॉनला असलेल्या क्षेत्ररक्षकाने चूक नाही केली आणि तिथे मात्र फलंदाज बाद झालाय। मनीष पाटील आलेत 7व्या क्रमांकावरती। 2 चेंडू 2 विकेट ऑन हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज लखन जाधव। या 5व्या दिवसातील पहिल्याच सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक आपल्याला होताना पाहायला मिळेल का, हाही थोडासा प्रश्न आहे। सकाळचं वातावरण चांगल्या लय मध्ये गोलंदाज लखन, इथे ओव्हरपिच लाईन तर थोडीशी पाहायला मिळाली। स्लोअर गतीचा चेंडू होता, अगदी लेग बायचा सिग्नल आला पंचांचा, फक्त सिंगल। ऑन हॅट्रिकचा चेंडू होता, परंतु आय थिंक थोडासा यॉर्कर लाईन असायला पाहिजे होता, कारण का तिथे तुम्हाला विकेटची जास्त चान्स मिळाले असते। ॲज अ फलंदाज लगेच खेळण्याचा प्रयत्न झाला असता, टॉप एज वगैरे जर का मिस टायमिंग झाला असतं तरी विकेट मिळाली असते, परंतु गोलंदाजाचा निर्णय थोडासा वेगळा राहिला गेलाय। सिंगल पाहायला मिळाली। हाही फटका चांगला आहे, खेळाडू आहे परंतु जेल पर्यंत पोहोचू शकला नाहीये। ओव्हरला खेळाडू होते 38 सर्कल मध्ये आणि फक्त सिंगल पाहायला मिळाली। सिंगलच्या मदतीनं अगदी धावा पाहायला मिळतात 51। अजूनही 2 चेंडू आहेत या षटकामध्ये, चांगलं कमबॅक राहिलं। लखनचं हे दुसरं षटक आहे, पहिल्या षटकामध्ये 9 धावा आणि या षटकामध्ये 4 मध्ये फक्त 2च धावा आणि 2 विकेट्स। पहिल्या ओव्हर्स मध्ये सुद्धा 1 विकेट मिळवली होती। हाही चेंडू चांगला, अगदी स्लोअर गतीचा आणि इथे पूर्णपणे फलंदाजांना बीट करतो लाईन। चांगली गोलंदाजी, कारण का नवीन आलेल्या फलंदाजाला कशा रीतीने थांबवतं लखनला चांगलंच माहित आहे।
नॅचरल अँगल आहे त्या गोलंदाजाकडे आणि त्याचा भरपूर फायदा या सकाळच्या सत्रामध्ये गोलंदाज घेतोय. अजून एक सुरेख चेंडू यॉर्कर लाईनचा इथं प्रयत्न केला गेला. ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन जरूर होती. डॉट चेंडू आलाय. षटक क्रमांक 4 समाप्त. 51 धावा पडलावरती. उपस्थित झाले त्यांचा आपण सन्मान करूया. एकनाथजी तांबडे यांच्या शुभ हस्ते करत इथे सन्मान केला जाईल पाहुण्यांचा. उदरी खरं तर त्यांचाही खरं तर इथे आपण सन्मान यावा तुमचाही सन्मान केला जाईल. पंचाचा सिग्नल आलाय. 4 धावा मिळतील. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. अजून एक टॅपिंग क्रिकेट डीप पॉइंटला आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न रनआउटची संधी होती परंतु थ्रो आय थिंक थोडासा उशिरा आलाय. 2 धावा पाहायला मिळतील. चौकारानंतर ह्या 2 धावा लाभदायक राहतील कारण का धावा पडल्यावरती 57 झालेत. गोलंदाज अगदी तुम्हाला पाहायला मिळतील कार्तिक जाधव. स्लॉगवरचं षटक आहे. शेवटचं अंतिमचं षटक आहे. या अंतिमच्या षटकामध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न राहील वलवली टीम कडनं परंतु जे लखन जाधवचं षटक राहिलं ना अगदी त्याचं कमबॅकिंग षटक राहिलंय आणि कार्तिक तोच प्रयत्न करताना पाहायला मिळेल. स्विंग अँड मिस अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळवण्याची कला कार्तिकलाही चांगली जमली जाते आणि सकाळच्या सत्रामध्ये खरं तर लखननं जी गोलंदाजी केली तीच गोलंदाजी कार्तिकच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आलाय. धाव पडल्यावरती 57. 5 फलंदाज म्हणजे अर्धा संघ वलवली संघाचा गारद झालाय. शॉर्टअप लाईनचा चेंडू छोटी लेन जरूर पाहायला मिळाली परंतु पूल करण्याच्या नादामध्ये इथे डॉट चेंडू होताना पाहायला कारण का इथे फलंदाजाला चकवा. डॉट चेंडू आलाय. 2 चेंडू इथे डॉट. पहिल्या चेंडूवरती चौकार त्याच्यानंतर 2 आणि 2 चेंडू डॉट. इथं मिस टायमिंग आहे. दूरवरचा क्षेत्ररक्षक आलाय. डीप पॉइंट कट आणि चांगला झेल. 6वा आदरा मिळतोय वलवली संघाला. फलंदाज बाद. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती असेल की आपण आयोजकांशी रिपोर्टिंग करायचं आहे. संपर्क साधायचा आहे कारण का पुढचा सामना आपला केला जाईल. स्वर्गीय रामचंद्र मणी प्रतिष्ठान उसाडणे विपक्ष युवा स्पोर्ट नांदगाव. चला नवीन फलंदाज आता कुणाल पालेकर आलेत. अंतिमचा चेंडू आहे. या षटकातील धावा 57 आहेत. चांगला प्रयत्न केला जाईल का कुणालकडनं एखादा चांगला मोठा फटका. शॉर्टअप लाईनचा चेंडू आलाय आणि त्याचा चांगला भरपूर फायदा घेतलाय कुणालला. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते परंतु तिथेही चेंडू सीमा पलीकडे चौकार पाहायला मिळतो.
विपक्ष युवा स्पोर्ट नांदगाव. संदीप वसंत शेठ उलवेकर वीर इंटरप्राइजेस मोरबे पुरस्कृत सरपंच चषक 2024 ही आपण स्पर्धा पाहता. अगदी पहिली लढत पाहतो जय गावदेवी एकता स्पोर्ट्स वलवली विरोधात जनमान नेवाली पाडा. पहिल्यांदा टॉस विनपाडून टॉस जिंकला टीम नेवाली पाडाने पहिला स्वीकार केला निश्चितच गोलंदाजीचा आणि त्यानंतर फलंदाजीच्या बोल्यावरती असलेल्या टीम वलवलीनं अगदी धावा बनवल्या पहिल्या पूर्वार्धामध्ये 61 आणि जिंकण्यासाठी 62 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे टीम नेवाली पाडा संघाला. तात्काळ लढतीला आपण सुरुवात करू. अगदी फास्टली आपण पहिली इनिंग समाप्त होताना पाहिली परंतु सेकंड इनिंग मध्ये सुद्धा फास्टली खेळ हा होणं तितकंच गरजेचं असेल. उत्तम दर्जाची आपण स्पर्धा पाहतो. अगदी 3 तारखेला या स्पर्धेचं बिगुल वाजलं आणि उद्या 8 डिसेंबरला या स्पर्धेचा सांगता सोहळा आपल्याला याची डोला इथे पाहायला मिळेल. पहिली सलामीची जोडी पुढच्या दिशेने मार्गस्थ होते. जर्सी क्रमांक 45 रोशन त्याच्या सहसाथीने जर्सी क्रमांक 48 नितीन. एक क्रिकेट किंग खेळ साकार करण्यासाठी हे दोन्ही खेळाडू आता सज्ज असतात. आज पूर्णपणे पिंक ड्रेस कोड मध्ये त्यांची आपण देहबोली पाहतो. प्रशांत फडके सर डोंगरेचा पाडा त्यांच्या सहसाथीन राम पाटील सर चिंद्रन A1 दर्जाचे आपण A1 पंच पाहतो आणि त्यानंतर सांडी पालकर सर केवाले यांची मुख्य भूमिका अखंड या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आणि या त्रिमूर्ती पंचांना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि उद्या 8 तारखेला या स्पर्धेचा सांगता सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. अगदी सकाळचं हे प्रसन्नमय वातावरण आणि आल्हाददायक वातावरणामध्ये हा आपण क्रिकेटचा हा सोहळा याची डोल आजमावतो. गजल क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि आनंदमय वातावरण आज सप्त तारांकित हा आपण दिवस पाहतो. पहिली लढत वलवली विरोधात नेवाली पाडा या दोन संघांदरम्यान पाहायला मिळते. अगदी 10.42 सरासरीने 10:42 ला खऱ्या अर्थानं आपण पहिला चेंडू पडताना पाहिला. अगदी ड्यू फॅक्टर आणि त्यानंतर खरं तर काहीशी उच्चार नाही पहिली लढत सुरू असताना पाहायला मिळते परंतु यात नंतरच्या लढती अगदी रिदमनं ही सुरू राहतील याची आपण नोंद घ्यायची. पहिल्यांदा पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी 61 धावा धावपुस्तकावरती लागल्या. जिंकण्यासाठी 62 धावसंख्येचा पल्ला गाठायचा. पहिली सलामीची जोडी सज्ज आहे. नितीन जाधव च्या सहसाथीने काढो रोशन जाधवचा वापर केलाय. पहिली सलामीची जोडी पाहिली होती आपण टीम वलवली संघाच्या माध्यमातून. ज्यानं जर विचार केला तर रत्नदीप चौधरी आणि त्यानंतर ऋषी चौधरीची दमदार कामगिरी पाहिली ज्याच्या बॅटमधून अगदी 6 चेंडूंमध्ये 20 धावा पाहिल्या. रोशनने त्याला बाद केलं. उत्तम दर्जाचा लेग विबोचा चेंडू सफर केला होता आणि त्यानंतर अविरतपणे विकेट कोसळणं हे काहीशी कठीणाई निर्माण झाली आणि धावसंख्येला काहीसा आला लागला. 61 धावा लागतात. 62 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे आणि येणाऱ्या उत्तरार्धाकडे आता आपण लक्षवेधी कामगिरी करूया. खेळाला होईल सुरुवात पण राम पाटील सरांचा ग्रीन सिग्नल टायमिंगला खूप महत्व आहे. पाहतो इथे ते जाणलं जातं आणि लढतीला होती सुरुवात. पहिला चेंडू प्रगतीपथावर गोलंदाज तयार रत्नदीप. पहिला चेंडू उकळण्याचा प्रयत्न राहिला परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने रिंगणामध्ये चेंडूची धडपकड पाहायला मिळते. अगदी अकाउंट ओपन केलं जातं टीम नेवाली पाडा संघाच्या माध्यमातून. अगदी ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करणारा संघ अगदी लांबवरचा प्रवास त्यांनी पूर्णपणे अवगत केलाय.
अगदी श्रीमलंकटाच्या कृपा आशीर्वादाने याही संघाची बरकत तितकी चांगली राहिली आहे टेनिस विश्वामध्ये. आणि त्यानंतर समोरील संघ पाहतो नेहमीच आई गावदेवीच्या कृपा आशीर्वादानं या संघाचा सुद्धा आपण डंका पाहतो. असा संघ रायगड जिल्ह्यातील वलवई आज शिकस्त देतोय ठाणे जिल्ह्यातील नेवालीपाडा संघाला. नेक्स्ट बॉल राईट होम ओव्हर द विकेटनं चेंडू सफर केलाय. हातोडा चालवलाय फलंदाजानं आणि येतोय हा धमाकेदार या इनिंग. किती आल्या चार मिलाला चौकार दमदार फटका राहिला आणि या 4 धाब्यानं सांगी कोटा अगदी पुढे मार्गस्थ होतो. एकूण धावा धावपटलामध्ये पाहायला मिळत आहेत पंचम 5 धावा. अगली पेशकश विरुपंथी स्टाईल इथे फटका अदा केलाय. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रस्थापित केलंय. पाठ लगातार 2 चौकार. जे स्वप्न तब साकारिले गरज आणि त्याच्यामध्ये तडाके बंद लढतीचा आपण आगास पाहतो. पहिला चेंडू पहिला निश्चितच डॉट आणि त्यानंतर अगदी लगातार आपण 2 चौकार पाहतो. निश्चितच उत्तमरित्या आपण गोलंदाजीची आखणी करण्यासाठी हा गोलंदाज सज्ज असताना पिवनचं पहिलं षटक हे मात्र इथे हाताळलं जातं. गोलंदाजाला अगदी अलर्ट केलं जातं. यानंतरचे चेंडू ज्या पद्धतीने सफर झाले ते कदाचित दंडित तिथे घोषित केलं जाईल अशी अधिघोषणा संकेत स्थळावर राम पाटील आणि त्यानंतर आपण पाहायला मिळतात फडके तडाके बंद हे आपण पंचांचे तडके पाहतो. अगदी हा चेंडू डॉट पाहायला मिळतो. धावसंख्येला काहीशी स्थगिती पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपामध्ये आपण पहिली रन्स पाहिले होते डॉट नव्हे आणि त्यानंतर पाठोपाठचे लगातारचे आपण 2 चौकार पाहिले ज्यानं धावसंख्येला एक चांगल्या पद्धतीची कलाटणी येते. परंतु हा चेंडू डॉट राहणं ही सुद्धा तितकी जमेची बाजू आहे रत्नदीप चौधरीसाठी. हो काउंटर अटॅक जारी आहे. फलंदाजी भारी आहे. रोशन जाधव दमखम दाखवतोय. अजून एक धावसंख्येची पायरी अगदी चांगल्या पद्धतीची चढाई पाहायला मिळते. हिटमॅन स्टाईल त्याचे फडके पाहायला त्या पद्धतीचे फटके येत असताना अगदी धावा पाहायला मिळतात. 13 गोलंदाज तयार. ओहो काहीसा अडकळ खेळ रिप्लेच्या माध्यमातून आपण नंतर पाहू शकता ज्या पद्धतीने बॉलिंग ट्रॅक वरती रत्नदीप चौधरी हा गोलंदाज सज्ज असताना अगदी हलवार पद्धतीने टेंटेटिव्ह स्थितीमध्ये पाहिला खेळू की नको खेळू अशा द्विधा मनस्थितीमध्ये काहीसा अडखळ खेळ आणि त्यानंतर अगदी 1 धाव आपण येताना पाहिली. अगदी पहिलं षटक हे मात्र समाप्त झाले आणि पहिल्या षटकादरम्यान धाबा बनताना पाहायला मिळतात. गुणतालिकेवरती बिनगडी बाद 14. सन्माननीय संजयजी पाटील पोलीस पाटील यांचे ते शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आणि त्यानंतर ऋषिकेश जे कृषी केंद्र मोरबे त्यांचे मनपूर्वक स्वागत. आलेल्या सर्व पाहुण्यांचं ग्रामस्थांचं विशेष मनपूर्वक स्वागत. खरं तर पोलीस पाटील संघटनेच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्य यांच्या माध्यमातून पाहतो असे संजयजी पाटील मोरबे आपले मनपूर्वक स्वागत. पहिलं षटक पाहिलं जिथे धावा बनताना पाहिल्या 14 विजयाचा सौदा आकायचा अगदी 62 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. उत्तमरित्या मैदानाची पूर्णपणे सजावट पाहू शकता आणि त्यानंतर उत्तमरित्या ही स्पर्धा सध्याच्या घडीला इथे घडताना पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी चौधरी एक ऑलराऊंडर काढो बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असताना पाय द्विधा मनस्थितीमध्ये हा काढो
आशाभूत नजरेनं पंचांकडे पाहत राहिला आणि त्यानंतर इथे डॉट बॉलची आपण समाप्ती पाहतो. ग्रामीण टेनिस क्रिकेट असो किंवा निश्चितच आंतरराष्ट्रीय क्रिकेट या घडामोडी सातत्याने आपण करताना पाहतो, परंतु तिथे पर्याय नसतो. डॉट बॉल उत्तमरित्या आपण चेंडूची सफर पाहिली. ऋषी चौधरी एक दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज असताना अलीकडे पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली फटकेबाजी राहिली. अगदी 20 धावा त्याच्या बाडामधून राहिल्या, परंतु हे षटक तितकंच इम्पॉर्टंट असेल. पुन्हा एकदा राईट मुहूर्त विकेटनं मारा करण्यासाठी ऋषी चौधरी सज्ज असताना पहिला चेंडू डॉट राहिले. ज्या पद्धतीने पहिलं षटक राहिलं रत्नदीप चौधरी हे रत्न पहिल्या भीमाच्या षटकामध्ये पाहिलं, परंतु इथे चमकदार कामगिरी करण्यासाठी टीम वलवल इथे सज्ज असताना अगदी लॉंग ऑन कडे हा चेंडू ट्रॅव्हल होतो. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सुयोग मात्रे प्रत्येक खेळाडूला चांगलं असं योगदान हे साध्य करायचंय. जितकी फलंदाजी इम्पॉर्टंट तितकीच खऱ्या अर्थानं साठी पालकर यांचे परममित्र प्रमोदजी मात्रे उत्तमरित्या पंचाची भूमिका ज्यांची आपण अखंडपणे पाहतो. अगदी टेंबुड्याच्या स्पर्धेमध्ये ते आमच्या समोर जॉईन झाले होते. त्यांचं मनपूर्वक स्वागत. एक धाव प्राप्त केली जाते. 2 धावा वेगाने पूर्ण होत आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. चितेची दौड हुसेन बोल्ट सारखा रनअप राहिला ना अगदी 2 धावा खोऱ्यानं इथे म्हणताना पाहायला मिळतं. सांघिक कोठा पुढे मार्गस्थ होतो. अगदी धावसंख्या जाऊन पोहोचते 17 वरती. या षटका दरम्यान कुठल्या प्रकारे मोठा फटका हा खेळू दिला जात नाहीये. मोठ्या फटक्यांपासून काहीस वंचित ठेवलंय, परंतु अटके पार झेंडे इथे रोवावे लागतील टीम निवालीपाडा संघाला. अगली पेशकश अराउंड द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न ऑफ करण्याचा प्रयत्न राहिला. त्यानंतर सिंगल पाहायला मिळते. मोठे फटके येत नाहीयेत याच्यावरती विचार मंथन व्हायला हवं, परंतु एकही गडी बाद न होणं संधीची ही सुद्धा तितकी जमेची बाजू आहे टीम जनमान निवालीपाडा संघासाठी. कारण नितीन जाधव आणि रोशन जाधव या दोन खेळाडूंनी चांगल्या पद्धतीची दमखम दाखवली सध्याच्या घडीला. अगली पेशकश अगदी गुडघ्याचा वापर करत ऑर्डर करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ कडे चांगला गेला. फक्त एक धाव मिळते. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर एक धाव, त्यानंतर दुहेरी धाव, पुन्हा एकदा एक धाव आणि आताही एक धाव पाहायला मिळते. सिंगल डबलला प्रामुख्याने महत्व दिले जातं आणि अगदी 5 चेंडूंचा भेदक मारा राहिलाय आणि फक्त धावा खर्चिक केल्यात 5. ऋषी चौधरी दमदार कामगिरी. अखेरचा चेंडू उंच गुडा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक सज्ज असतील. आशिष पाटील अतिशय झेल पकडलाय. पहिला ब्रेक पहिला भेदक टीम निवालीपाडा संघाला आणि काढू बाद होतोय नितीन जाधव. सन्माननीय गणेशजी फडके आणि त्यानंतर सन्माननीय नरेशजी फडके यांना विनंती केली जाईल या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. डीसीसी मैदान मुक्काम मोरबे तालुका पनवेल जिल्हा रायगड. अगदी वलभच्या मिनी वानखडीची आठवण यावी अशा दर्जाचं सध्याच्या घडीला हे क्रीडांगण पाहायला मिळतं. टीम मीटिंग खूप इम्पॉर्टंट आहे आणि या टीम मीटिंग मध्ये ज्या पद्धतीने विचार मंथन झाले त्या ठिकाणी मुख्य मोहरा राहिला तो ऋषी चौधरी. ज्या पद्धतीने सजेशन देतोय त्यानुसार पूर्णपणे ही आखणी केली जाईल. मुकेश यांची चांगली भूमिका असेल, त्यानंतर जी भूमिका जी काही आखली जाईल त्यानुसार पूर्णपणे कसोशीने प्रयत्न पाहायला मिळते. परंतु समोरील संघ तगडा आहे. पूर्णपणे मलंगड परिभागामध्ये या संघाचा डंका राहिलाय. रायगडामध्ये आल्यानंतर या संघानं शिकस्त राखली आहे आणि अनेक स्पर्धेमध्ये अजिंक्यपद जिंकणारे 2 अवलिया क्रिकेट संघ आज क्रिकेटच्या सारीपाठावरती आमने सामने खेळत आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राईट मोर द विकेट चेंडू सफर केलाय, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक सज्ज असतील. मनीषनं मनमोहित करणारा हा झेल पकडलाय. लागतोय दुसरा देदक टीम निवालीपाडा संघाला आणि काढू बाद होतोय रोशन जाधव.
वाट ही नागमोडी असेल आणि या वाटातून खडतर प्रवास दोन्ही संघांना आखायचा आहे. पहिलं षटक हे दमदार राहिले कारण अगदी 14 धावा बनताना पाहिल्या आणि त्यानंतर अगदी काहीशी उतरती कळा पाहायला मिळते. जो काही धावसंख्येचा आलेख राहिला तो काहीसा निचंग पाहायला मिळतो आणि उतरती कला लागल्यानंतर पूर्णपणे एखादं रत्न हे चमकायला हवंच. टीम नेवालीपाडा संघाच्या माध्यमातून तसं पाहायला मिळत नाहीये. ज्या रोशन जाधवनं आपल्या खेळीच्या माध्यमातून काहीशी रोषणाई प्रस्तावित केली होती, अटकेपार झेंडे त्यांनी रोवण्याचे प्रयत्न केले, परंतु या फलंदाजाला अगदी 9 चेंडूमध्ये फक्त 15 धावा बनवताना पाहिलं. परंतु येणाऱ्या फलंदाजांना करण ठाकूरला आणि काढू निलेश जाधवला दमखम दाखवावी लागेल. पल्ला मोठा आहे, अगदी 62 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे या उत्तर अर्धामध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती रत्नदीप चौधरी उत्तमरित्या पहिला चेंडू पाहिला. त्यांचे पिताश्री सुद्धा या मॅचला पूर्णपणे एन्जॉय करतायत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. गोलंदाज तयार. अगदी उसळी प्राप्त करणारा हा चेंडू पाहिला. उसळी जास्त राहिली आणि पंचांनी हेरलं, हे पंचांनी पाहिलं आणि इथे व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. पूर्णपणे दंडित घोषित केलं जातं. अशा दर्जाचे चेंडू ज्याच्यावरती मोठा प्रार करण्याचा प्रयत्न आपण झेल होताना सुद्धा पाहिलं, कारण त्या दृष्टीची काहीशी फिल्डिंगची व्यवस्था अनेक संघांच्या माध्यमातून ही मात्र आखली जाते. सांगी कोटा पाहायला मिळतो. अगदी 20 धावा धावपटलावरती 2 गड्यांची राहिली कत्तल. मोठा पल्ला गाठायचा आणि पाहता अगदी या षटकादरम्यान काउंटर अटॅक हा जारी व्हायला हवा टीम नेवालीपाडा संघाच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. अगली पेशकश अडगळ खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेग फाईन लेगच्या मधून शिरकाव. चेंडू सीमा पार. मिळतील 4. उत्तमरित्या आपण चेंडू पाहिला. फलंदाज निलेश जाधवनं जो पहिला चेंडू फेस केला, एताक्षणी रौद्र रूप ज्यानं धारण केलं. अगदी 4 क्रमांकावरती आल्यानंतर 4 चांद लावणारा हा फटका कन्वर्ट केला, जिथे आला चौकार. धावसंख्या वेगाने पुढच्या दिशेनं मार्गस्थ होते. 24 धावा धावपटलावरती. गुड बॉलिंग, अटॅकिंग मारा. अलीकडचा चेंडू जिथे 4 लागल्यानंतर तात्काळ गोलंदाजानं कमबॅक केलं. ही तर खासियत आहे. हे रत्न आहे आणि हे रत्न जेव्हा जेव्हा चमकले तेव्हा निश्चितच जय गावदेवी एकता स्पोर्ट्स वलवली संघासाठी खूप भाग्यवान ठरले आणि पूर्णपणे आपल्या मेहनतीच्या जोरावरती अनेक सामने खुले करणारा अवलिया क्रिकेटपटू रत्नदीप चौधरी. ओहो, पाठोपाठ सलगचे हे 2 चेंडू डॉट. रॉयल थाट गोलंदाज रत्नदीप चौधरीचा पाहायला मिळतो. चौकार लागल्यानंतर कमालीची वापसी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. जितकी त्याची उंची तितक्याच उंचीचा दर्जेदार बाणा त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. समीकरण पाहायला मिळेल. अगदी 14 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 38 धावसंख्येची आवश्यकता. मॅच अंतिम टप्प्यामध्ये रोमहर्षक पद्धतीने पाहिली जाईल. इतके 2 दादा संघ सध्याच्या घडीला आमने सामने पूर्णपणे भिडताना पाहायला मिळत आहेत. राईट ओव्हर द विकेट चेंडू सफर गेले यष्टांच्या मागे. जय चौधरी की जय जयकार. दमदार हा झेल पकडलाय यष्टांच्या मागे. अजून एक लागतोय. तिसरा देदका टीम नेवालीपाडाला. पाहायला मिळतो ज्या पद्धतीनं या गोलंदाजानं उत्तमरित्या चेंडूंची अवहेलना केली, ज्या ठिकाणी धावसंख्येला पूर्णपणे रोख लगावली. अगदी या षटकातील आपण पंचम चेंडूंचा वापर राहिला, जिथे पंच तारांकित गोलंदाजीची आखणी राहिली आणि हे वलवलीचं रत्न काहीसं चमकलं, कारण पहिला बॉल जिथे विकेटचं पतन राहिले आणि त्यानंतर व्हाईट बॉल चौकार हे सत्र राहिल्यानंतर पाठोपाठ लगातार 2 चेंडू डॉट आणि तात्काळ विकेटचं पतन राहिलं. यशाची यशोगाथा दोन्ही संघांना गाठायची. पल्ला मोठा होता. अगदी 62 धावसंख्येचा. 3 गडी बाद 24 अशी आपण स्थिती पाहतो जय हनुमान नेवालीपाडा या संघाची. परंतु अभ्यासा जो खेळाची उत्पत्ती दोन्ही संघांना इथे साध्य करावी लागेल. गोलंदाज तयार. या षटकातील हे अखेरचं चेंडू सफर करत असताना अगदी निर्धार चेंडूची समाप्ती पाहायला मिळते. 3 षटकांचा कार्यकाल इथे समाप्त. धावपटलावरती बनताना पाहतो. अगदी फलंदाज बाद होताना पाहिले. 3 गडी बाद, एकूण धावा 24. समीकरणाचा विचार केला तर पल्ला अजूनपर्यंत मोठा गाठावा लागेल. 12 चेंडू 38 धावा.
टिकून ठेवणारे एकमेव व्यक्तिमत्व या परिभागातील माननीय श्री संदीपजी वसंतशेठ उलवेकर. या परिभागातील ते उद्योजक, या परिभागातील युवा नेतृत्व, अनेक वर्ष या परिभागामध्ये समाजसेवेसाठी तत्पर असलेले व्यक्तिमत्व संदीप शेठ या नावानं सुप्रसिद्ध हे व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमाचा हा सुपर मंच पाहायला मिळतो. अगदी 7व्या दिवसामध्ये सप्त तारांकित या स्पर्धेचा आगास पाहतो. उद्या या स्पर्धेचा सांगता सोहळा असणार आहे. लक्ष वेधूया लढतीकडे. अगदी 12 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. अलीकडे काय घडलंय हे विसरून जाऊन पुढे काय करायचंय याच्यावरती विचार मंथन हे व्हायला हवं. आकर्षक लोगो पाहायला मिळतो. आई एकवीर इव्हेंट्स आणि त्यानंतर डांगणेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित माननीय श्री संदीप वसंतशेठ उलवेकर आयोजित सरपंच चषक 2024. चतुर्थ षटकातील हा पहिला चेंडू काहीसा दुरावा राहिलाय. व्हाईट बॉलची अधिघोषणा संकेत स्थळावरून ऑफिशियल पंचाच्या माध्यमातून पाहायला मिळते. एकनं सांघिक कोटा अगदी पुढे मार्गस्थ होईल. सांघिक कोटा जाऊन पोहोचतोय 25 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅकवरती काढू सज्ज असताना मनीष पाटील या गोलंदाजाचा वापर केलाय. ज्या मनीषनं चांगला असं झेल पकडला होता नुकताच आणि निश्चितच इथे दमदार कामगिरी ही गोलंदाजीच्या माध्यमातून ही करावी लागेल. अगली पेशकश रिवर्स फटका म्हटला तो दुधारी तलवार, चले तो दुश्मन की नहीं तो खुद की गर्दन कटे जाए. तो शंखनाद विजयाचा कोण करेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. 11 चेंडू जिंकण्यासाठी 33 धावसंख्येची अद्याप पर्यंत आवश्यकता आहे. ज्या पद्धतीचा फटका राहिला या 4 धावेनं खूप काही बल प्राप्त करून दिले. मी तर म्हणेन टीम नेवालीपाडा संघासाठी खेळाडू पाहायला मिळतो. इन ऍक्शन इनाइट नंबर 3 करण ठाकूर ऑन फायर. चांगला फटका राहिला. प्रावीण्यपूर्वक खेळीची आखणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज मनीष पाटील हा सज्ज झालाय. मनीष पाटील विरोधात आटके पार झेंडे रोवण्याच्या इराद्यामध्ये फटका खेळत असताना आशिष पाटील हा अतिशय झेल पकडलाय. लागतोय 4था धक्का. धावसंख्येला रोख लगवण्याचा प्रयत्न राहिला टीम जय गावदेवी एकता स्पोर्ट्स वलवली संघाच्या माध्यमातून. अंतिम पडामध्ये उत्तमरित्या गोलंदाजीची पूर्णपणे ही फळी पाहतो. 10 चेंडू मध्ये 33 धावसंख्येची आवश्यकता, परंतु यशाची यशोगाथा या क्षणी कोणता संघ गाठेल याकडे तमाम क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष असेल. आजच्या दिवसातील हा पहिला सामना आहे आणि पहिल्या सामन्याचं महत्व हे तितकंच मोठं असतं. ज्या पद्धतीने बैलगाडा शर्यत असेल त्यातील पहिला सामना मानाचा असतो. त्या दर्जाचा हा मानाचा सामना जिंकण्यासाठी आपल्या शिरपेच्या मध्ये मानाचा तुरा रोवण्यासाठी रायगड ठाणे जिल्ह्यातील 2 दादा संघ आज प्रामुख्याने आमने सामने खेळत आहेत आणि निश्चित यशाची यशोगाथा कोण गाठेल समीकरणाचा विचार केला अजूनपर्यंत मोठा पल्ला गाठायचा आहे. 10 चेंडू 33 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती मनीष पाटील मनमोहित करणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून या क्षणी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. राईट ओव्हर द विकेट चेंडूचा मारा पाहायला मिळतो. काहीसा अडकळ करण्याचा प्रयत्न राहिला. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न धडपकड पाहायला मिळते. फक्त सिंगल रन्स प्राप्त केली जाते. सांघिक कोटा पुढच्या दिशेने मार्गस्थ होतो. अगदी 4 गड्यांची कत्तल 30 धावा धावपटलावरती 9 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता. या षटकातील हे 3 चेंडू पूर्णपणे सामना खुला करून देतील. इथे मोठी फटके आले तर टीम नेवालीपाडा संघासाठी तितकंच फलदायक ठरेल आणि इथे विकेट पडल्या तर डंका वाजेल टीम वलवली संघाचा. कोणावरती भारी पडेल हे पाहावं लागेल. ओहो ऑफ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न मी टॉप कडे चांगली अशी फिल्डिंग पाहायला मिळते. विशाल
चिंद्रनकर त्या ठिकाणी सज्ज होते आणि आपल्या संघासाठी काहीतरी कर हे दाखवून देतोय. निश्चितच मनीष पाटील करतोय एक कर्तबगार गोलंदाजीची आखणी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मोठ्या फटक्यांपासून काहीस वंचित ठेवले. 8 चेंडू 32 समीकरण आणि जय चौधरीच्या माध्यमातून अजून एक दमदार झेल, अजून एक काढोबाद. क्रिकेटची दुनियादारी सध्याच्या घडीला अखंड रायगड आणि जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. पूर्णतः बैलगाडा शर्यत क्रिकेटचा खेळाचा आपण कुमार पाहतो. प्रत्येक गावोगावी शरोशरी खेडोपाडी क्रिकेटचं आयोजन सध्याच्या घडीला पाहायला मिळतं. 7 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता. मोठा फटका येणं गरजेचं होतं. डॉट बॉलची समाप्ती आणि आता मॅच आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. जयगावदेवी एकता स्पोर्ट्स वलवली संघाच्या माध्यमातून दमदार कामगिरी. परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतो. 6 चेंडू जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता. आज सुपर 10 कडे कोणता संघ प्रस्थान करेल याकडे क्रिकेट रसिक वर्गाचं लक्ष. बुरल पाडेल असे मैदानाची सजावट पाहायला मिळते. जय मल्हार मंडप डेकोरेटरचे प्रोपायटर सन्माननीय ज्ञानेश्वरजी पालकर मोरबे यांच्या माध्यमातून ही पूर्णपणे आस्थापना पाहतो. एक चांगले व्यवस्थापन पूर्णपणे संपूर्ण मॅनेजमेंट टीमचं पाहायला मिळतं आणि संपूर्ण डांगणेश्वर क्रिकेट क्लब मोरबे या संपूर्ण युवा ब्रिगेडची प्रचंड मेहनत आहे. सर्व युवा कार्यकर्ते, युवा खेळाडू आणि ग्रामस्थांचा प्रामुख्याने सहभाग आणि याच मुलेकिका या स्पर्धेचा सर्वांगीण विकास सध्याच्या घडीला पाहायला मिळतो. पहिला चेंडू निर्धाव राहिले. ज्या पद्धतीने मुकेश शिलेटकर गोलंदाजी करण्यासाठी सांगतो त्या दर्जाचे चेंडू सध्याच्या घडीला प्रत्येक गोलंदाजांच्या मार्फत हे मात्र सफर केले जाते. बॉलिंग ट्रॅक मध्ये चांगले योगदान साध्य करण्यासाठी सुयोग मात्रेचा वापर केलाय. जो पहिला चेंडू इथे निर्धाव पाहायला मिळतो. पल्ला अगदी मोठा पाहायला मिळतो. 5 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 32 धावसंख्येची आवश्यकता आहे. अगदी अलीकडच्या षटका दरम्यान आलेले डॉट चेंडू टीम निवालीपडा संघासाठी काहीशे कर्दनकाळ ठरले गेले. परंतु यात नंतर सुद्धा अविरतपणे डॉट बॉलची सवारी ही मात्र जारी करे. गोलंदाजी तितकीच भारी आहे. पाठोपाठ लगातार 2 चेंडू डॉट पाहतो. समोर फलंदाज बॅटिंग मार्क वरती लखन जाधव. एक लखलखीत गोलंदाजीची आखणी राहिली होती पिबनच्या निश्चित दुसऱ्या षटका दरम्यान आणि उत्तमरित्या एक ऑलराऊंडर भूमिका त्याला साध्य करायची. अंतिम टप्प्यामध्ये रोखले बॅटची आतली कडा आणि त्यात नंतर काहीच रोखलं जातं. अजून एक डॉट बॉलची समाप्ती. सलगचे 3 चेंडू डॉट हे काहीच कर्दनकाळ ठरलं जातं. अगदी मोठ्या फरकाने आता मात्र माघारी जावं लागेल. 3 चेंडू 32 धावसंख्येची आवश्यकता. पहिला सामना हा मानाचा आहे आणि तो जिंकण्यासाठी उत्तमरित्या पूर्णपणे कार्यवाही पाहायला मिळते प्रतिस्पर्धी संघाविरोधात टीम एकता स्पोर्ट्स गावदेवी वलवली संघाच्या माध्यमातून. अंतिम पडामध्ये काहीशी कर्रा फिल्डिंग, त्यानंतर सीमा रेषे नजीक चेंडूची अडवणूक केली जाते. पूर्णपणे रोख लगावली आहे. मोठे फटके आले नाही आणि या कारणासह प्रत्येक चेंडूकडे मोठे फटके खेळणं द्वितीय षटका दरम्यान, तृतीय षटका दरम्यान, चतुर्थ षटका दरम्यान हे काहीसं अडखळत आलं आणि त्यानंतर सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवलाय टीम वलवलीने. पहिल्या मॅच मध्ये खळबली माजवली आहे टीम वलवलीनं. अंतिम टप्प्या दरम्यान चांगला असा झेल पकडलाय. काढोबाद त्या ठिकाणी लॉंग ऑफ कडे आशिष पाटील हा क्षेत्ररक्षक सज्ज होता. अगदी त्यानं 3 झेल पकडले या मॅच दरम्यान.
झेल पकडणं खूप गरजेचं असतं, कारण कालचा विचार केला, काल रात्री म्हणजे आजच्या रात्री म्हणजे ज्या पद्धतीनं रायगड प्रीमियर लीगची सांगता झाली, जो भस्मा नावाचा कार्ड होता त्याने निश्चितच 8 झेल पकडले. तर त्यानंतर A1 दर्जाची मोटरसायकल रायगड प्रीमियर लीग मध्ये त्याने जिंकली, कारण क्षेत्ररक्षकाला सुद्धा तितकंच महत्व असतं क्रिकेटमध्ये पाहिलं. आणि अशा रीतीनं अगदी हा मॅच समाप्त होतोय आणि पहिला सामना जिंकला टीम जय गावादेवी एकता स्पोर्ट्स वलवलीने परास्त होतोय जर्मान नेवालीपाडा.